पालघर रेल्वे स्थानकाच्या जवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसलाय। गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केलं तर काही गाड्यांना वळवण्यात आलं। संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही मालगाडी घसरण्याची घटना घडली। मालगाडीचे डबे घसरल्यानं त्यासोबत लोखंडाचे रोलही घसरले। पश्चिम रेल्वेच्या मुंबई ते सुरत असा अप मार्ग मालगाडीच्या डब्यांमुळे बाधित झाला। मुंबई विरारहून डहाणू गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे। मात्र गुजरातकडून मुंबई विरारकडे येणारी सेवा ठप्प आहे। त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे। तिकडे सांगितलं गाडी घसरली आहे पालघरला आणि इकडून सगळ्या गाड्या आता लोकल मेमू वगैरे रद्द केल्या आहेत। एक्सप्रेस पण बंद आहेत। आता एसी मध्ये सगळे लोक चढले आहेत। आता पुढे कसं जायचं बायकांनी वगैरे हा मोठा प्रश्न है। दादर स्टेशन से आ रहा हूँ। एक्चुअली में मुझे जाना है बोईसर। तो एक्चुअली दादर में मुझे 5-5:30 बजे मालूम पड़ गया था कि अपना कुछ तो एक्सीडेंट जैसा हुआ है पालघर के आसपास में, वानगांव के पास। बट वो अपना हमको लगा कि शायद अपना जो रेलवे मैनेजमेंट है कुछ तो अरेंजमेंट करेंगे, लेकिन यहाँ पे विरार आने के बाद पता चला कि इनके पास कुछ भी अरेंजमेंट नहीं है। 1-1.5 घंटा हो गया मेरे को जाना है गुजरात वापी। कब से फंसी हूँ यहाँ पर, लेकिन कोई रिस्पॉन्स नहीं आ रहा।